श्रीराम नमस्कार. आज 2 फेब्रुवारी 2025 श्रीमद भगवद्गीता व मनुष्य जीवन भाग 35. कर्मसन्यास योग. ह्या योगामध्ये भगवंत आणि पार्थ अर्जुन यांच्यामध्ये जो संवाद चालू आहे तो आपण पाहतो. संन्यास म्हणजे काय, या संन्यास शब्दाचा अर्थ भगवंतांनी अर्जुनाला सांगितला. एखाद्याने भगवी वस्त्र परिधान करावी आणि वनात निघून जावं म्हणजे कुठलंही कर्म अंगाला चिकटत नाही असा समज असलेला पार्थ म्हणजे अर्जुन हा विचाराने किती चुकीचा होता किंवा किती चुकीचे विचार आहेत हे भगवंतांनी अर्जुनाला पटवून दिलं. एखादी गोष्ट न करणे म्हणजे संन्यास, किंवा मनुष्य संसारात असतो, संसारातनं निघून जाऊन एखाद्या अज्ञात स्थळी जाऊन जीवन व्यतीत करणे. मागच्या भागात म्हटलं की व्यथा हा शब्द मुद्दामून वापरला, व्यतीत करणे. कारण ज्याला ज्ञानाची प्राप्ती नसते तो मोक्षाच्या प्राप्तीच्या मागे लागतो. आणि इथं अर्जुनाने युद्ध करायला नको. ज्यांचा वध केल्यानंतर त्यांच्या पापाचं भागीदार तो होणार होता, त्यांना मारल्याच्या पापाचा भागीदार. तर भगवंतांनी अर्जुनाला ते पटवून दिलं की जेव्हा धर्मस्थापना ही केली जाते आणि धर्मस्थापन करताना ज्या गोष्टींचा नाश करणं जरुरी असतं त्याला पातक लागत नाही. पण तेवढ्यानी त्या अर्जुनाचं समाधान झालेलं नव्हतं. त्याची जी भाषा होती की मला संन्यास मार्गेत जायचं, तर भगवंतानी त्याला समजावून सांगितलं की मनुष्य जे कर्म पूर्ण करतो, एखादी व्यक्ती पूर्ण संसार करते, लहानपणापासून म्हातारपर्यंत पूर्ण संसार करते आणि त्या घरातच थांबून ती त्या संसारातनं मुक्त होणे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एका घरामध्ये 2 मुलं आहेत, नवरा बायको आहेत. कर्ता म्हणून वडिलांनी पूर्ण काम केलं, पूर्ण कर्तव्य बजावलं, मुलांना शिकवलं. पण कधीतरी जबाबदारी ही मुलांच्या खांद्यावरतीही द्यायला लागते. आणि जेव्हा तो बाप ते काम करतो त्याला संन्यास असं म्हणतात, असं दुसऱ्या मार्गाने भगवंतांनी अर्जुनाला समजावून सांगितलं की भगवी वस्त्र घातली, अज्ञात स्थळी गेलं म्हणजे संन्यास होत नाही. कर्मापासनं मनुष्य पाठ फिरवून जेव्हा जातो तोही संन्यास होत नाही. आपल्या नशिबी असलेलं, आपल्या समोर आलेलं एखादं कृत्य पूर्णत्वाला नेणं आणि मग ते मोकळं होणं त्यातनं, ह्याला संन्यास म्हणतात. आणि मग इथं अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला की ज्या अर्थी तू मला हे सर्व समजावून सांगत आहेस आणि या युद्धातनं जे धर्मस्थापनेचं तू दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला आहेस हे मधुसूदना, याचा अर्थ तू या फळाची अपेक्षा करतोयस. म्हणजे तू सुद्धा कुठल्या तरी फळाची अपेक्षा करतोयस असं तुला वाटत नाही का? इथपर्यंत येऊन आपण थांबलो होतो की संन्यास आणि भगवंत सुद्धा फळाच्या अपेक्षेने. मग ह्या अर्जुनाच्या प्रश्नाला भगवान श्रीकृष्णांनी जे उत्तर दिलं ते संन्यासपूरक आहे. की भगवान इथं अर्जुनाला म्हणतात की सर्व सृष्टी, सर्व जीवन ही ब्रह्मानी, माझ्याद्वारेच ब्रह्मानी उत्पत्ती केली आहे. ते गुण सगळे, जी झालेली उत्पत्ती आहे त्याची सुख आणि दुःख, ह्या दोन्हीचा कारक मीच आहे. आणि जे लय आहे, हे जे चालणारं चक्र आहे, हे थांबवायचं काम हे महादेव म्हणजे शिवतत्व करत. तुला असं वाटतं आहे की मला फळाची अपेक्षा आहे,
तर जे फळ मीच उत्पन्न केलंय त्याच्यामध्ये मी फलाची अपेक्षा कशी करेन? या सृष्टीचा निर्माताच मी आहे. मनुष्य सुख आणि दुःख ह्या मार्गाने भगवंताला पाहतो. भक्ती भगवंताची केली जाते ती सुख आणि दुःख या दोन द्वारे केली जाते, पण दोघांच्या समोर भगवंत ही एकच व्यक्ती असते. एखाद्या मंदिरात एखादा मनुष्य नोकरी लागली, गाडी घेतली, आनंदाची नातू झाला, पंटू झाला, काय आनंदाची बातमी असेल ती भगवंतापुढे साखर ठेवायला जातो. आणि त्याच वेळी एखादा खूप अडचणीत असतो, त्याच्या घरी कोणी आजारी असतं, नोकरी लागत नसते, कंटाळलेला असतो आणि त्याच भगवंताच्या द्वारी मदत मागायला जातो. म्हणजे एक सुखी असतो आणि एक दुःखी असतो. म्हणजे एक सुख प्रगट करायला जातो आणि एक दुःख प्रगट करायला जातो. मग भगवंताने अर्जुनाला सांगितलं, दोन्ही वाटा या माझ्याच पाशी येऊन थांबतात. मनुष्य उत्तम प्रकारे घर घेतो, बंगला बांधतो, दरवाजामध्ये गाड्या, नोकर चाकर, 4-5 कंपनीचा मालक होतो, उत्तम शयन घर, आपण जे बेडरूम उत्तम प्रकारे केलं जातं, एअर कंडिशन, सगळीकडे छान पडदे, उत्तम मऊ प्रकारे गादी, सगळ्या गोष्टी अगदी पैशाने तो खरेदी करतो, उत्तम सगळं सजवतो. पण या सर्व सुखांमध्ये त्या गादीवर पडल्यावर त्याला झोपच आली नाही, तर या सुखाचा उपयोग काय? त्याचं दुःखात क्षणात रूपांतर होतं. मग इथं भगवंत अर्जुनाला ह्या दृष्टिकोनातून सांगतात की मनुष्याला ज्याला सुख वाटतं, हे सुख हे दुःख देणारी घटना आहे. मनुष्य सुखी म्हणतो, हे सुख म्हणणं म्हणजेच दुःख आहे. अर्जुन कृष्णाला म्हणतो तिथं की थोडंसं मला समजेल अशा भाषेत सांगितलं किंवा सोपं करून सांगितलं तर कळेल. मग भगवंत तिथं म्हणतो की एखादं लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते मूल जन्माला येतं. तशी सर्व सृष्टी जेव्हा जन्माला येते आणि जन्मताच मूल, त्याला चिंता नसते की मला जेवण खाण कोण करेल, माझी शूशी कोण करेल, कारण त्याची आई जन्मदाती ते काम ते करत असते, तिला सांगायला लागत नाही, ती त्या बाळाचं सगळं करते. हीच गोष्ट मनुष्याचा जन्म आणि भगवंत ह्याच्या बाबतीत लागू होते. आपला जन्म होतो वैचारिकतेच्या अनुषंगाने, बुद्धीच्या अनुषंगाने, आणि त्याचं पालन पोषण करता हा भगवान श्रीकृष्ण आहे आईच्या स्वरूपात. आणि मग मूल जसं ते मोठं व्हायला लागतं, त्या आईला माहिती असतं की आपल्या बाळाला काय पाहिजे. जसं मोठं व्हायला लागतं आई लाड करते, मग त्याला मागं फिरवून त्याला जेवण भरवते, त्याला बऱ्याच तऱ्हेने समजवते, खेळवून तर कसं तरी आपल्या मुलाचं पोट भरलं पाहिजे हे आईला वाटतं. तसं या सृष्टीमध्ये मी ज्याला जन्माला घातलंय याचं व्यवस्थित पोट भरलेलं आहे, हा विचार भगवंत करत असतो. आणि दुर्दैवाने आपण हा विचार करत नाही. आपण म्हणतो देव नाही, माझ्याबरोबर नाही. आणि मूल जसं ते मोठं होतं आणि मग एक दिवस जगाचं व्यावहारिक ज्ञान त्याला व्हायला सुरुवात होते, आणि हे व्यावहारिक ज्ञान जेव्हा त्याला व्हायला लागतं तेव्हा तो आईपासनं दूर जायला लागतो. मग काही ठिकाणी आपण उदाहरणं बघितलेली आहेत. आई वडिलांशी पटत नाही, त्यांना वेगळं ठेवलं जातं, घरामध्ये वाद होतात,
ज्या आईने दूध पाजलं, गंमत बघा किती आहे. म्हणजे आपण कायम भगवंताला दोष देत असतो. जोपर्यंत त्या बाळाचा जन्म होत नाही तोपर्यंत त्या स्तनात दूध येत नाही. आणि जसा जन्म होतो तसं भगवंताची कृपा आहे की जसं ते बाळ त्या आईच्या छातीला बिलगतं त्याबरोबर पानं फुटतं. कुठलीही बुद्धी, कुठलेही विचार, कुठलंही शिक्षण त्या बाळाला नसतं, तरी ते बाळ बरोबर दूध पितं. पिणं ही सुद्धा एक क्रिया आहे, पण आपल्याला ती समजून घेत नाही. कारण ती क्रिया आणि त्याची तृप्तता ही फक्त ते बाळ आणि त्या आईलाच माहिती असतं. तृप्ती कशाला म्हणतात? तेव्हा त्या बाळाने छातीत लावल्यानंतर जेव्हा दूध पूर्ण होतं पिऊन, तेव्हा जो तृप्तपणा आईच्या माता म्हणून जो मनामध्ये उत्पन्न होतो त्याला तृप्ती म्हटलंय. पण भगवंतानी तिथं सांगितलेलं आहे की हे अर्जुना, षडरिपू सुद्धा ह्याच मार्गाने चाललेले आहेत. प्रत्येक मनुष्य जीवनाला जन्मताच त्याला तसं मी घडवलेलं आहे. ते सर्व अवयव त्या अनुषंगाने दिलेले आहेत. ज्या ठिकाणी तृप्तता आहे मातृत्वाची, त्याच ठिकाणी वासना पण उत्पन्न होते. पण त्या वासनेच्या आहारी जेव्हा मनुष्य जातो तेव्हा त्याचा ऱ्हास होतो. म्हणून मर्यादा हवी. मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की जसं मोठं मनुष्य होत जातो, आई वडिलांना वेगळं करतो, म्हणजेच देवाला वेगळं केलं जातं. आणि मग त्याचे दोष हे त्या व्यक्तीला भोगल्याशिवाय राहत नाहीत. क्षणिक आनंदाचं कुठल्या दुःखात कुठल्या क्षणी रूपांतर होईल माहीत नाही. एखाद्या गोष्टीचा आनंद मिळाला, एखाद्या स्त्रीला सोनं मिळालं, 1 तोळा मिळालं, 2 तोळा मिळालं, तिला आनंद होतो, नवऱ्याने मला सोनं आणून दिलं, अंगावर घालते. पण हेच सोनं जर बाहेर घाल म्हटलं, जाताना घाल म्हटलं, तर तिचं मन घाबरत तयार होतं की कोणी लुटणार नाही ना, ओढणार नाही ना, चोरणार नाही ना, ह्यानी माझा जीव तर जाणार नाही ना. म्हणजे क्षणामध्ये सुखाचं दुःखात झालेलं रूपांतर. जे अन्न आपण खातो त्या अन्नाच्या मार्गे तृप्तता जिथं येते तिथं मनुष्याने थांबायला पाहिजे. मनुष्य थांबत नाही, त्याच्या आहारी जातो आणि जे अन्न आपण गोड लागतं म्हणून खातो त्यांनीच परत वेदना शरीरात वेदना निर्माण होतात आणि मनुष्य दुःखात जातो. म्हणून हे अर्जुना की जीवनामध्ये सुख आणि दुःख हे एकाच हातामध्ये, एकाच देहामध्ये, एका बाजूला सुख आणि एका बाजूला दुःख, दोन्ही मिळून मनुष्याच्या जीवनामध्ये प्रवेश करतात आणि जीवनभर चालतात. ज्या देहाला उत्तम आरोग्य लाभो म्हणून मनुष्य डॉक्टरांकडे पळत असतो की मला कुठला त्रास व्हायला नको, तोच देह नंतर जेव्हा रोगांनी पछाडतो तेव्हा तोच व्यक्ती आता मला कधी एकदा मोकळं होतंय, परमेश्वरा मला मोकळं कर, हे त्याच परमेश्वराच्या मागे लागतो. अर्थ असा की जे सर्व आहे हे भगवंताच्या अनुषंगाने अनुमतीनीच घडत असतं. पण इथवर लोक थांबली नाहीत. विराट स्वरूप दाखवलं. या विराट स्वरूपामध्ये दाखवण्याचा उद्देश असा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, श्रीकृष्णाने शेवटी दरबारामध्ये एकदा प्रयत्न केला की आता शेवटचा प्रयत्न करू आपण समजावायचा. आणि दुर्योधनाने श्रीकृष्णाला पकडावं असं पहारेकऱ्यांना जेव्हा सांगतो तेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची ओळख तिथं श्रीकृष्ण करून देतो विराट दर्शनाने. पण तेच विराट दर्शन
त्याच्यामध्येच दिसलेले सर्व ते अवतार आहेत. या अवतारातच सृष्टी आणि देव उत्पन्न झालेले आहेत. निर्माता मीच आहे, उत्पन्न माझ्यापासूनच होतं. पण ह्या मनुष्य जीवानी प्रत्येकाला त्याची बुद्धी आणि वैचारिकता या अनुषंगाने देव उत्पन्न केले आणि ते कार्य उत्पन्न झाल्यानंतर, ती शक्ती उत्पन्न झाल्यानंतर त्या मार्गेच तो वागायला लागला. म्हणजे आपण जे बघतो की अमुक आमची कुलदेवता ही, याचीही देवींचे हजारो प्रकार, महादेवाचे अनंत नाव, तत्व एक आहे, प्रकार अनेक आहेत. ज्या तत्वाला तुम्ही हाक मारता ते तत्व तुमच्यासाठी काम करतं. माऊलींनी अतिशय सुंदर सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये की पितळ जे आहे हे हिरवं पडतं लगेच. तसा मनुष्याचा देह आहे. वासनेच्या मध्ये, षडरिपूंमध्ये तो हिरवट पडतो. हिरवा म्हणजे माहिती, आपल्याला माहिती आहे की हिरवं काळं पडलं की मनुष्य शरीरामध्ये कुठेतरी विष निर्माण होत आहे, हा भाव आहे. आणि मग त्या पितळाला घासलं जातं चकचकीत, तेव्हा कळत नाही सोनं आहे का पितळ आहे. ही मनुष्याची वैचारिकता माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितली. भगवंतांनी अवतार दाखवले. मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार. किती जण आज मत्स्यपूजन करतात. आपल्या डोळ्यासमोर आपण किती जण ताटामध्ये घेऊन मासे खातात. आज काय रविवार, आज पार्टी काय, पार्टीत काय मासे. माणसाच्या मनात विचार येतो की भगवान विष्णूचा हा अवतार आहे की जो आपण खातोय. गोष्ट नीट लक्षात घ्या. श्रीकृष्णाचे जीवन, श्रीकृष्णाचे रंग, आयुष्य पूर्ण पुरुषोत्तम का आहे. भगवंतानी त्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक रूपात, प्रत्येक स्वरूपात समाजाला काय द्यायचा प्रयत्न केलाय ना, तो संन्यास योग आहे. मग तो मासा आपण देव म्हणून स्वीकारतो का? नाही. खायला पण मात्र खातो, आपण चवीने खातो. असं म्हणतो का आपण की आता मी कृष्णालाच भक्षण केलं, विष्णूलाच भक्षण केलं. मग तो भाव कुठं निर्माण केला आणि कुठं स्थित झाला? तर पांडुरंगाच्या कानात. कधी विचार करत नाही आपण पांडुरंगाच्या कानामध्ये मासे का? अवतार, क्षणिक अवतार, क्षणभर. शिकायचं आहे काय म्हणून अवतार. वराह अवतार बघा, डोळ्यासमोर आणा. असे 2 दात असलेलं रानडुक्कर आपल्या समोर आलं की अरे हा अवतार आहे, विष्णू अवतार आहे, आहेच ते. नमस्कार करू, कारण रस्त्यात 100 डुकरं दिसतात गटारात. तत्व लक्षात घ्या. भगवंतानी या अवतारांमध्ये हे सांगायचा प्रयत्न केला. नरसिंहाचा अवतार, अकराळ विक्राळ. रात्री आला, झोप मांडीवरती, असं नुसतं मनात जरी आणलं तरी मनुष्याची दातखिळी बसेल. अंशात्मक अवतार, अंश. पण ह्या अंशातनं काय शिकवलं समाजाला की चांगलं आणि वाईट याची तुम्हाला विचारधारणा तुम्ही करा. सर्व अवतारात सांगायचा कृष्णाने प्रयत्न एवढा केलेला आहे की सर्व ठिकाणी चांगली गोष्ट असो वाईट असो, ते तो माझं अस्तित्व आहे, तो मीच आहे. फक्त तुमची ओळखायची, बघायची दृष्टी आणि नजर कमी पडते. माशामध्ये विष्णू आहे म्हणून कोणी खायचं बंद करत नाही.
पण भगवंतानी एवढं सांगितलं की तू सृष्टीत ज्याच्या चराचरात मी भरलेलो आहे ही दाखवायचा प्रयत्न केला की त्याला मनुष्य आपण म्हणतो की हा परमेश्वर आहे आणि त्याला जाऊन आपण नमस्कार करतो आणि एक नवीन तत्व जागृत करतो, त्याच्यात मी आहेच आहे. म्हणून हे सगळे विश्वरूप दर्शन, विश्वस्वरूप दर्शन नाहीये, विश्वरूप दर्शन आहे. विश्वाचं असलेलं रूप, कणाकणात मी आहे. तुम्ही ज्याच्यात बघाल, लक्षात घ्या नीट, एखाद्या गोष्टीला जर तुम्ही देवत्व दिलतात, प्रत्येक चराचरात जो भरलेला आहे, अगदी घड्याळामध्ये सुद्धा या विष्णू तत्व भरलेलं आहे, ह्याला नमस्कार केला तर तो तुमचा गुरुच झाला. आणि भगवंतांनी हे सांगायचा प्रयत्न केला. पण मनुष्य देहानी तामसी वृत्तीमुळे, तमोगुण, स्वतःच्या विचारांचा, सृष्टीचा, वैचारिकतेचा ऱ्हास करून घेतला. कितीही गुरु असो, कितीही भगवंत असो, कितीही देव असो, तसं शरीर कितीही उत्तम असो, शरीर कितीही सुदृढ असो, मन कितीही स्ट्रॉंग असो किंवा मन कितीही कमकुवत असो, त्याचा करता करविता फक्त आत्मा आहे आणि आत्मा हाच परमेश्वर आहे. कारण आत्म ही ज्योत आहे, आत्म हाच अग्नी आहे. जो वर हा अग्नी देहामध्ये आहे, तो वर हा देहाला किंमत आहे. आणि मग अर्जुनाला भगवंत सांगतात की तू जर कृतीच केली नाहीस तर माझं अस्तित्व तुला कळणार नाही आणि मी काय आहे हे सुद्धा तुला कळणार नाही. तुला जे वाटतंय की तू जे करतोयस हे तू करतच नाहीयेस, हे समोरचे जे आहेत हे सुद्धा मला तेवढेच प्रिय आहेत जेवढा तू प्रिय आहेस. कारण माझ्याकडे शत्रू आणि मित्र हा भावच नाही, हा भेदच नाही. फक्त जो नियम सृष्टी निर्माण करताना मी जो घालून दिलाय त्या नियमाद्वारे जो चालत नाही तो क्षयाला जातो. कर्म त्यालाही करायला लागतं आणि कर्म उत्तम माणसं असतात त्यांनाही करायला लागतं. मनुष्य काम, क्रोध, मत्सर, माया, अहंकार ह्याच्यामध्ये जो अडकतो त्यामुळे तो संन्यास वृत्तीला प्राप्त होत नाही. कामक्रियेमध्ये जो सुख भोगण्यासाठी तो अगोदरपासनं तयारी करत असतो, मनाची स्वप्नवत तयारी. तर अर्जुना मला सांग, स्वप्नात जे तू पाहतोस ते वास्तव्यात असतं का? मनुष्य जे स्वप्नात पाहतो, आपण सगळ्यांना स्वप्न, असं कुठलीच व्यक्ती नसेल की त्याला स्वप्नच पडलं नसेल. आपण स्वप्नात राजा असतो. 10 जणांना अगदी आपण असं वाटतं की मी किती जणांना मदत करतोय किंवा किती जणांना मारतोय किंवा माझ्यातनं एखादा गुन्हा घडतोय. पण त्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त तुम्हाला लागतं का? तर नाही लागत. तुम्ही डोळे उघडता तेव्हा तुम्ही वास्तवात असता. म्हणजे मनुष्य स्वप्नवत अवस्थेत जेव्हा असतो जीवन जगताना, ते जो त्याच्या स्वप्नात विचार जे असतात ते फक्त शरीरामध्ये वाईट ऊर्जा निर्माण करतात. पण जेव्हा ते कृतीत आणतो, स्वप्नात बघितलं आणि कृतीत आणलं, स्वप्नात पाहिलेली कृतीच चुकीची होती पण वास्तव्यामध्ये जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांनी थांबायला पाहिजे होतं, पण त्यांनी ती केली, कर्माचा भोग उत्पन्न केला. म्हणून स्वप्न, मनुष्य जेव्हा कामक्रोधामध्ये, कामामध्ये इतका अडकतो की आधी तो स्वप्न बघतो आणि त्या स्वप्न बघितल्यानंतर तो भोग घ्यायला तो पुढे जातो. आणि कामभोग हा काही फक्त शारीरिक नसतो, पोटाचा सुद्धा असतो. आपल्याला वाटतं आपल्या एका ठिकाणी जेवायला जायचंय, माहिती असतं की तिथं छान जेवण मिळतं आणि आपण म्हणतो दुपारी आपल्याला जेवायला जायचंय, उगाच तिथं आपल्याला मस्त छान माझ्या आवडीचंच आहे, तिथं स्पेशली मिळतं
कशाला उगाच जरा आत्ता सकाळी आपण नाश्ता 2 घास कमी करावा. मोहात अडकला. जे समोर नाहीये तो भास उत्पन्न केला, ते पदार्थ उत्पन्न केले आणि मोहात अडकला. आणि जोपर्यंत ते ताट पुढे येत नाही तोपर्यंत त्या मोहात तो राहतो, अडकलेला असतो. ह्याला पाश म्हटलेलं आहे, मोहपाश. आणि जेव्हा तो पदार्थ खातो, जर मनामध्ये जर त्याची तृप्तता झाली तर बुद्धिवान मनुष्य अर्जुना थांबतो. पण ज्याच्या मनाची तृप्तता होते पण समाधान होत नाही, तो त्याच्यामध्ये वारंवार अडकत जातो, म्हणजेच त्या कामाच्या अधीन होतो. जी व्यक्ती शरीर सुखासाठी अधीर झालेली असते, ते क्षणिक शरीर सुख जेव्हा तो उपभोगतो तेव्हा त्याला नंतर थांबावं हे निसर्ग सांगत असतो, पण तो त्याच्या विरुद्ध जातो आणि मग भोग उत्पन्न करतो. आत्मरूप भगवंत ऊर्जा त्याला पुरवत असतो. लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये सुरी आणलीत, त्या सुरीने फळं कापायची का कोणाचा गळा कापायचा, हा मनुष्याचा विचार ठरवतात. सुरी उत्पन्न झालेलीच असते, त्याच्यात सुरीचा दोषच नसतो. तुम्ही त्याचा वापर कसा करताय ह्याच्यावरनं आपली बुद्धिमत्ताही कळते, आपलं आयुष्यही ठरतं. फळं कापून खाल्लीत तर आयुष्य उत्तम होणार आहे, पण कोणाचा खून केलात तर तुम्ही तुरुंगात जाणार आहात. मग भगवंत हे आत्मस्वरूपामध्ये तुम्हाला ऊर्जा प्रदान करत असतं. आपल्याला शंका येते की अमानुष अत्याचार करणाऱ्या माणसांच्या मध्ये सुद्धा भगवंत कसा असतो? मग तिथं परमेश्वर नव्हता का? त्या स्त्रीवर अत्याचार झाले, 4-4, 5-5 नराधमांनी अत्याचार केले, मग आपण म्हणायचं का की भगवंत तिथं होता? भगवंत निश्चित होता, पण भगवंतांनी जन्मताच तुम्हाला जी बुद्धी प्रदान केलेली आहे, लक्षात घ्या, नाळ कुठनं सुरू होते? आईच्या छातीपासून सुरू होते, बुद्धी तिथनं सुरू होते. आणि मग जे ज्ञान भगवंतांनी दिलेले आहे, ते बुद्धी भगवंतांनी दिलेली आहे, त्याचा तुम्ही योग्य वापर केला नाही तो ऊर्जा भगवंतच देतो. पण मग त्याचं फळ कुठल्या याच्यामध्ये विभागात मोडतं? त्या अनुषंगाने शासन सुद्धा चांगलं काम केलं तर उत्तम. एखाद्या शत्रूला शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला म्हणजे तो पातक नाही झालं. बुद्धी काय सांगते? भगवंताच्या दरबारी न्याय कशाला आहे? देशासाठी, जनतेसाठी जे तुम्ही करता ते पाप होत नाही, पण तेवढा एक रूपता त्याच्यात हवी. राजकारण नसावं, आजच्यासारखं नसावं. महिषासूर मर्दिनीच्या पायाशी राक्षस करून आपण फक्त हे बघतो, पण राक्षसाला मारलेला आहे. बघा गंमत बघा, किती ठिकाणी ते देखावे करतात. ते गणपती संपले की गणपतीत देखावे करतात किंवा नवरात्रात करतात, आणि त्या मंडळाच्या इथं ते राक्षस तसेच पडलेले असतात रस्त्यात आणि देवी गायब असते. अर्थ काय? राक्षसी वृत्ती तुम्ही हटवली नाहीत, फक्त दैवी वृत्ती हटवलीत. म्हणजे तुम्ही अजून राक्षसी वृत्ती समोरच तुमची आहे, ती का नाही हटवलीत? भगवंतांनी इथं सांगितलं अर्जुनाला की अर्जुना, संन्यास म्हणजे मनाचा मोकळेपणा, मनामध्ये विचारधारा ही योग्य हवी. आपण जे कर्म करतोय ह्या कर्मासाठीच श्रीकृष्णाला अभ्यास करणं कृष्णाचा गरज आहे. नुसतं भगवंत महाभारत नाही किंवा भगवद्गीता करून चालत नाही. श्रीकृष्ण काय हे पहिल्यापासून कळलं तरच भगवद्गीता कळणार आहे, तर संन्यास योग किंवा इतर योग कळणार आहे. सगळ्यात होता, लहानपणापासून होता, बालक्रीडा.
कृष्णाने केल्या त्या बालक्रीडा केल्या. बघा, आपल्या घरात मूल जन्माला येतं आणि ते मूल जन्माला आलं की ते खोड्या करायला लागतं. जे आई वाट बघत असते की कधी हा रांगायला लागतो, मग ते मूल रांगायला लागतं, मग काहीतरी तोंडात घालायला लागतं. मग आई त्याला तोंडातनं काढते, हे घालू नको, त्याला ओरडते, त्याला काही कळत नाही. त्याला काय कळणार, त्याचं ज्ञान नाही. पण काहीतरी आई करते हे त्या मुलाला कळतं. पण आईला मनातनं त्या क्रिया आवडत असतात. मग मुलगा आपटतो. आपल्या हातातनं मोबाईल पडला तर चिडचिड, घरातल्यांच्या हातातनं पडला तर चिडचिड, पण त्या बालकाच्या हातनं पडला तर असं करायचं नाही. किती खोड्या करतोस. कृष्ण अवस्था, निरागस अवस्था. देवामध्ये बाळकृष्ण का ठेवलाय? त्याच्यासाठीच ठेवलाय. शिकायचं आहे काय? भगवद्गीता घरातच आहे प्रत्येकाच्या. लक्ष नाही. दोन्ही पाय नाही आहेत, एक पाय वाकडा आहे, म्हणजे असा दुमडलेला आहे. वाकडा नाही, दुमडलेला आहे. कमरेला पट्टा, हातामध्ये दंडाला साखळ्या, मस्तपैकी छानपैकी श्रीकृष्ण बाल स्वरूपामध्ये प्रत्येकाच्या घरात असतो देवामध्ये. घरातलं वातावरण ठेवा. घरामध्ये वातावरण कसं हवं? शिकायचं आहे काय भगवद्गीतेतनं? कर्म करा, हे तुम्हाला त्या देवातनंच कळायला पाहिजे. रोज का पूजा करायची? मंगलमूर्ती मोरया. दिवसाची सुरुवात मंगलमय हवी, म्हणून गणपतीचं पहिलं मंगलमय. देवता कृष्णाने सांगितलंय, हे डिपार्टमेंट त्याच्याकडे आहे. जरी मी अधिपती असलो तरी हे डिपार्टमेंट त्याच्याकडे आहे. पहिली तिथनं सुरुवात करा. मंगलमूर्ती मोरया. आणि मग आईच्या पाया पडा, देवीच्या पाया पडा, मग माझ्याकडे या. मी कसा आहे ह्याचा पूर्ण विचार करा. मला हातात घ्या. माझी वृत्ती कशी आहे ती समजून घ्या. बालकृष्ण नाही, बाळकृष्ण. किती सुंदर शब्द आहे. बालकृष्ण म्हणत नाहीत, बाळकृष्ण म्हणतात. बाळ आहे, अजाण आहे, समजत नाहीये. आणि ह्यांनी घर भरलं पाहिजे म्हणून घरामध्ये बाळकृष्ण. ही अजाणता कळली पाहिजे. याचा अर्थ असा की घरामध्ये तुम्ही जीवन जगताना इतकं उत्तम भगवंतांनी तुम्हाला जन्माला घातलेलं आहे, उगाचच सुख दुःख घेत बसलात, भेदभाव करत बसलात आणि स्वतःच्या घरामध्ये दुःख उत्पन्न करता. म्हणून बाळकृष्णाला बघा, ह्याच्यासारखं जगा. मग त्या बाळाचा जरा थोडा मोठा झाला तेव्हा खोड्या करायला लागला. मग ते आईला पण वाटतं किती खोडकर आहे, किती खोडकर आहे. आणि तेच मूल एक दिवस जेव्हा तापाने आजारी पडतं तेव्हा आई म्हणते काय करू. आईला सहन होत नाही. ज्या रोज आई धपाटे मारत असते, जरा दंगा कमी कर, आदळापट कमी कर, फेकाफेकी कमी कर, म्हणून आई जरा रागवत असते, चिडत असते. आणि तेच बाळ एक दिवशी आजारी पडतं आणि आईचा जीव कासावीस होतो. आज काही बोलत नाहीये, आज एकही वस्तू फेकली नाहीये. मग घरात काम करणारी बाई येते आणि म्हणते का आज सगळं घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे, आज आवराला काहीच नाही. मग आई म्हणते हो ना, त्याला कालपासून ताप आलाय. लक्षात घ्या, अवस्था काय आहे, पण अवस्थेतनं शिकायचंय काय. जीवनामध्ये चालणाऱ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही मन हसत खेळत ठेवलं नाही तर डोक्याला हा दुसऱ्याच्या तापच होणार आहे आणि तुम्ही तापणार आहात. म्हणून कुठलीही गोष्ट जीवनामध्ये, भगवंत अर्जुनाला तेच सांगतायत की कुठलीही गोष्ट जीवनामध्ये जगताना मोकळ्या हाताने जगलं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी सांगितलं कृष्ण जीवन कृष्णासारखं असावं. परत त्या अवस्थेत आला नाही, पुढं गेला, बालक्रीडा केल्या.
मागं सांगितलं होतं की भगवंताचं श्रीकृष्ण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम, सर्व अवस्था उपभोगलेली व्यक्तिमत्व, सर्व अवस्था लहानपणापासून जन्मताच मृत्यूचा घाला त्यातनं वाचला, दुसऱ्याच्या घरी राहिला, इतकी सुंदर फरशी. एक दिवशी स्वतःचा चेहरा बघितला आणि म्हटलं एवढं सुंदर कोण आहे. आईला विचारतोय की आई हे सुंदर कोण आहे. विचार बघा काय सुंदर मांडलाय. सृष्टीचा निर्माताच आईला विचारतोय हा सुंदर कोण आहे. ज्यांनी ही सृष्टीच उत्पन्न केली त्यालाच प्रश्न पडावा, त्याचं स्वतःच स्वरूप बघितल्यावर प्रश्न पडावा की हे रूप कोणाचं आहे. इतका सुंदर आहे का मी. म्हणून आपलं स्वरूप आपण सकाळी आरशात बघतो ना, ते हेच बघत असतो. डॉक्टर नेहमी म्हणायचे की आरशासमोर मनुष्य उभा राहिला की 1 मिनिटाच्या वर टिकत नाही, कारण त्याला माहिती असतं की मी काय आहे. कारण तो दर्पण आहे, तो दाखवत असतो की तू काय आहेस. आणि मग इथं अवस्था कृष्णाने ती बाल अवस्था, बाल क्रीडा, गवळीणींच्या मटकी फोडणं, मित्र गोळा करणं, कुठेही जाऊन बसणं, काहीही करणं, त्याला चोऱ्या माऱ्या म्हटलेलं नाही, त्याला लीला म्हटलंय. कृष्ण लीला. यमुनेच्या काठी खेळताना विट्टी पडली जेव्हा यमुनेत, तेव्हा काढाला स्वतः गेला बाल स्वरूपात. कालिया मर्दन, त्याच्या फण्यावर नाचला श्रीकृष्ण, त्याचा नाश केला. लोकांना वाटलं किती लहान आहे हा, एवढा साप त्याला गिळून टाकणार, मारून टाकणार, ज्याच्यानी पाणीच संबंध विषारी होतं, अशा ठिकाणी हा गेला. मनुष्याच्या जीवनात असंच असतं. दुःख हे त्या कालिया मर्दनासारखं असतं. आपण त्याला चिकटून बसतो. आपलं पूर्ण असं बाजूबाजूचं वातावरण आपण दूषित करत असतो. पण एखादा कृष्ण, तोच कृष्ण येतो आणि ते पूर्ण वातावरण संपवून टाकतो आणि तुमचा उद्धार करतो. लोकांच्या दृष्टीने बाल अवस्थेत केलेली पराक्रम होता, पण तो साक्षात भगवंत होता हे कोणाला कळतच नव्हतं, ओळखच नव्हती. कृष्ण सांगायला गेला नाही की मी भगवंत आहे, मी भगवंताचा अवतार आहे. त्यांनी त्याचं काम केलं आणि तो बाजूला झाला, परत क्रीडेमध्ये रमला. मनुष्य जीवनामध्ये असंच होणं गरजेचं आहे. याला संन्यास म्हणतात. दुःख आलं कुरवाळून बसू नका, सोडून द्या. आणि सोडलं की सुख समोर प्राप्त आहे. भगवंत आपल्या बरोबर आहे ही खात्री असणं गरजेचं आहे. म्हणून क्रीडा म्हटलेलं आहे. 16,108 बायका कृष्णाने केल्या. होऊ शकतं का? विचार करा. कृती काय, वैचारिकता काय. आपली विचारधारा जी बदलते ती ह्याच्यामुळे. गुरुची जीवनात आवश्यकता काय. 16,108 इथं आम्ही एक लग्न केलं तर डोक्याला त्रास होतो, तिथं 16,108 केलं तर काय याचं. कारण आपली विचारधारा चुकीची आहे. आपण विचार करताना ते स्त्री स्वरूपात बघत असतो, ते स्त्री स्वरूपात नाही आहे, भाव स्वरूपात आहे. ही वैचारिकता आहे. म्हणून अवतार पूर्ण त्यांनी केलेला आहे की पूर्ण अवतार सर्व दाखवलंय, सर्व जग दाखवलंय. आणि कशातनं कुठल्या कशामध्ये तू अर्जुना मनुष्य अडकू शकतो हे सर्व स्वरूप मी दाखवलेलं आहे. आणि माझं स्वतःचंच रूप आहे. हे सगळं जे दिसतंय हे सगळं आहे. मनुष्य त्याच्या अनुषंगाने ते घेत असतो. म्हणून मनुष्य मासे खातो, तो त्याला देव मानतच नाही.
नाही तर सकाळी पहिलं ताटात म्हणजे पहिल्यांदा परमेश्वराचं आलेलं दर्शन असंच म्हणायला पाहिजे ना. म्हणून मनुष्य ज्या अनुषंगाने माझा विचार करतो, कारण कणाकणातच लपलेलो आहे मी, त्या अनुषंगानेच मी प्राप्त होणार आहे. मग हा विचार तुझ्या डोक्यातनं जेव्हा मुक्त होतो, मोकळा होतो, तो पार्थ संन्यास आहे. तू जीवनाकडे किंवा जगाकडे बघायचा जो तुझा उद्देश आहे, तू जण आहे, तू म्हणतोयस हे माझे आहेत, हे तुझे नाही आहेत. आणि हे माझे असून माझे नाही आहेत. त्यांचा आत्मा आहे, हा मीच आहे, पण कृती करणारी देह हा वेगळा आहे. आपण एखाद्या गोष्टीचं वापर कसा करावा हे आपल्या याच्यावरती असतं, चांगलं का वाईट, उत्पन्न त्याच्यामध्ये होतं. मग म्हणून इथं भगवंताला रामाचं उलट झालं. स्वरूप जे आहे रामाला सगळंच मर्यादा. एक तरी फोटो दाखवा, एक तरी टीव्ही सिरियल मधल्या रामाचा असं दाखवा की रामाचे दात दिसलेत हसताना, कृष्णाचं दिसतात. भानगडच नाही काही, सगळ्याच भानगडी करणारा, सगळे उद्योग करणारा म्हणजे कृष्ण. आम्हाला भानगडीच केल्या नाहीत. हसायला बंदी, काही करायला बंदी. तू कोणाचा मुलगा आहेस, दशरथनंदन आहेस, हे रामाला ऐकवलं जायचं. अख्खी बघा, अख्ख्या रामानंद सागरांची सिरियल उघडा, फक्त तो ओठ जे आहेत फक्त असे हसताना दिसतील, दात दिसणार नाही. लक्षात घ्या, मर्यादाचा पुरुषोत्तम, सगळं मर्यादित. जेवढा अवतार होता तेवढा त्याच्यामध्ये, पण तो मर्यादित झाला. योग वासिष्ठ झालं, गुरूंच्या आज्ञेने केलं, कार्य तेच केलं, पण मर्यादित केलं आणि काढलं गेलं. रामाचं बालपण काढलं गेलं, मर्यादित ठेवलं गेलं, आणि कृष्णाचं असं फुललं गेलं. म्हणून गोपाळ काला करतात. लक्षात घ्या, आपण जे सण साजरे करतो, आपण विचार करायला पाहिजे की श्रीकृष्णाचं का करतो. पूर्ण पुरुषोत्तम, सगळी मजा, आयुष्याची सगळी मजा घ्या, पूर्ण मजा घ्या. मनुष्याचं जीवनच जगायला तो शिकवतो, मॅनेजमेंट. म्हणून भगवंत प्रिय. आणि जो भगवंताला ओळखतो तोच संन्यासी. लक्षात घ्या, मला अपेक्षाच नाही, पण मला तोच माझ्याबरोबर आहे, हे ज्या वेळी त्या व्यक्तीला पटतं, त्या अर्थ तो संन्यासी झाला. संन्यासी लोकांना काही लागत नाही, मला अमुक द्या, मला तमुक द्या, मला हे द्या, मला ते द्या. त्यांना काही लागतच नाही. त्यांना माहिती असतं की परमात्मा हा माझ्यात आहे आणि मी परमात्म्याबरोबर चालत आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. आत्म्याला सांगितलं नाही समर्थांनी, आत्मा तू शोध बाबा. मनाला सांगितलं, तुझ्या आत बसलेला असलेल्या आत्मज्योतीचा तू विचार कर. तू मनाचा विचार करू नको. मनाला क्लेश होतो, पण जेव्हा आत्म्याला क्लेश होतो, आत्मक्लेश होणं म्हणजे तुम्ही भगवंताला दुखवणं, भगवंता दुखवलं जाणं. मनुष्य जन्म झाला की मृत्यूकडे जाणारच. एखादी जीवनामध्ये घटना वाईट अशी घडते, आत्मक्लेश झाला. चुकीच्या हाताने चुकीची घटना घडते, आत्मक्लेश झाला. भगवंताने सांगितलं दुःख बाळगू नको. अर्जुना, कंसाच्या दरबारात गेल्यानंतर एकाला मी राजा वाटलो, एकाला मी बालक वाटलो, एकाला मी मृत्यू वाटलो, एकाला मी भयान वाटलो, एकाला कर्दनकाळ वाटलो, एकाला लल्ला वाटलो. मी तोच होतो, फक्त मला बघणारी जे दृष्टिकोन होता तो प्रत्येकाचा वेगळा होता, आणि तसा मी त्याला पावतो. लक्षात घ्या, आपण परमेश्वर काय होतं, आपण जसा विचार करतो ना, भगवंत त्या स्वरूपात येऊन तुम्हाला पावतो. नेहमी पॉझिटिव्ह विचार का करावे. तुम्ही दुःखात विचार डुबलात, तुम्ही दुःखी विचार केलात, नकारात्मक विचार केलात, तर भगवंत म्हणेल चल मी तुझ्या बरोबर आहे, तुम्हाला तो दुःखात सुद्धा साथ देतो. कारण त्याचं
कामच ते आहे की प्रत्येक गोष्टीत मी तुला साथ देणार. पण हे करताना, हे जगताना माझं जीवन काय हे तू ओळखून घे. ओळखणं गरजेचं असतं, बरोबर असणं महत्त्व नसतं. अर्जुन हा श्रीकृष्णाच्या बरोबर होता, पण त्यांनी कृष्णाला ओळखलं नव्हतं. म्हणून प्रश्न होता की तू पण फळात अडकलास का? म्हणून ज्याच्या जीवनामध्ये भगवंत आहे, कृष्णाची ओळख होणंच गरजेचं आहे. मग जो कृष्णाला ओळखतो त्याच्या व्यतिरिक्त गीताच नाही. गीतेला आपण महत्त्व असाधारण का दिलेलं आहे? एखाद्या फाशी जाणाऱ्या कैद्याला भगवद्गीता का वाचायला देतात? तर इतर पुस्तक देत नाहीत, भगवद्गीता दिली जाते. ती का दिली जाते? की तेव्हा त्याला तरी आत्मा पुढच्या जीवनामध्ये, पुढच्या गतीला जाताना त्याला कळावं की आपली चूक काय झाली. कारण भगवान तर इतका क्षमाशील आहे की तुम्ही चूक जर स्वीकारलीत तो सुद्धा तुम्हाला क्षमा करायला मागं पुढं पाहत नाही. पण तुम्ही जर त्याला ओळखलंच नाहीत आणि जर त्याला ओळखून सुद्धा तुम्ही तसं वागलात तर तो तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. ह्याला म्हणतात स्वतःचं ज्ञान. माणसाला माहीत असतं की मी चुकीची कृती करतोय, तरी तो ती कृती करत राहतो. याचा अर्थ तो स्वतःचा भोग स्वतः उत्पन्न करतो. मग काम आणि मग मोह. पण इथं त्याच्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की मोक्ष अवस्था कशी प्राप्त होते. संन्यास म्हणजे काय आणि मोक्ष म्हणजे काय? एखाद्या गोष्टीतनं सगळीकडे मोकळाच झाला. मनुष्य जीवन जगताना आपण म्हणतो काय करू, आता सगळं छान झालंय, आता फक्त कधी एकदा उत्तम मरण येत आहे, मी आता कसा कुठला मार्ग आहे का स्वाध्यायाचा की तो मोक्षाकडे नेईल? कृष्णाने कुठंच सांगितलेलं नाही तू मोक्षाला जा. कुठल्या ग्रंथात नाही, कुठल्या पुस्तकात नाही, उच्चारच नाही मोक्षाला जा. आनंदी राहा, मजा कर, जीवन जग, उत्तम जग, लीलाने जग. म्हणून तर एवढं सगळं जीवन आहे. पूर्ण पुरुषोत्तम कशासाठी? जर मोक्षालाच जायचं असेल तर भगवंतानी अर्जुनाला मोक्षाचाच सल्ला दिला असता, मोक्षाचा मार्ग दाखवला असता, जो मार्ग कृष्णाने अर्जुनाला दाखवला नाही. आणि कृष्णाचं हे सांगणंच आहे की मनुष्य जन्माला झाला, छान जीवन जगा, उत्तम जीवन जगा. ते तुम्ही जगलात की आपोआप मोक्ष आहे. एखाद्या काम क्रोध मत्सरमध्ये अडकलात तर दुर्गुण आहे, पण त्याचा उत्तम उपभोग घेऊन त्यातनं मोकळा झाला तर तो मोक्ष आहे, तोच संन्यास आहे. त्यागणं, सर्व गोष्टींचा न्यास असणं गरजेचं आहे आणि त्याच्यात मोकळं होणं सुद्धा गरजेचं आहे. कुठली गोष्ट किती करावी, भक्ती सुद्धा किती करावी हे सुद्धा कळलं पाहिजे. आणि मग माया, संन्यासातनं माया कशी उत्पन्न होते आणि मनुष्य या मायेच्या भोवती कसा गुंतला जातो की हे पार्था तू आत्ता या मायेच्या भोवती गुंफला गेलेला आहेस, म्हणून तुला बुद्धी तुझी भ्रष्ट झालेली आहे, म्हणून तुझी वैचारिकता तुला कळत नाहीये, तू काय विचार करतो आहेस. पण ही तुझी चुकी नाहीये. काम, क्रोध, क्रोधित होतो मनुष्य, राग होतो. पण राग येणं वेगळं, क्रोध येणं वेगळं. आपण रागीट होतो. भगवंतानी इथं काम राग नाही सांगितला, काम क्रोध. क्रोध म्हणजे ती परिसीमा की जिथं विस्फोटच होतो. मग विचारांचा जिथं विस्फोट होतो त्याला क्रोध म्हटलेला आहे. मग तो संन्यास होत नाही. संन्यास म्हणजे मोकळं होणं, पूर्णत्व करून मोकळं होणं. क्रोध हा गुण दिलेला आहे. समाजामध्ये चाललेली चुकीच्या कृतीच्या विरुद्ध रक्त उफाळून येणं आणि जो क्रोध उत्पन्न करतो तो उत्पन्न झालेला क्रोध हा उत्तम गुण समजला जातो, म्हणून तो भगवंतानी दिलेला आहे. पण एखाद्याच्या बद्दल
शेजारचं बांधून ठेवलेलं कुत्रं भुंकतंय, क्रोधिष्ट होऊन त्या कुत्र्याची हत्या करणं म्हणजे हा गुन्हा समजला जातो. म्हणून सुख दुःख नीट लक्षात घेणं गरजेचं आहे की भगवंत काय सांगायचा प्रयत्न करतायत. की सुख दुःख, मग काम क्रोध मोह, मोहात उत्पन्न झालेला, क्षणिक मोहात उत्पन्न झालेला संन्यासी होऊ शकत नाही. आणि संपली गोष्ट, संन्यासाला जास्त संसार असतो. म्हणजे जो डुप्लिकेट संन्यासी असतो. आता एवढे बाबा आपण सगळे बघतो, बघा कसे दरबारात कसा अगदी सगळ्या भक्तांनी भरलेला लागतो. इकडं सगळं सुगंध, अत्तर वित्तर, सगळ्या फुलांच्या माळा बिळा, मग तो झोपाळ्यावर ते बसलेले असतात किंवा एखाद्या त्यांना आसन दिलं जातं. सगळं कसं अगदी राजराजवाड्यांसारखं त्यांना वारं घालणार, सगळं AC कंडिशन सगळं चालू असतं. तरी यात सगळे दिखावे चालू असतात. मोहात अडकला. लोकांना प्रवचन देतोय पण स्वतः मोहात अडकला. आणि मोहामुळं चुकीची कृती झाली, मग जेलमध्ये जायलाच लागतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता किती जण जेलमध्ये आहेत. नाही तर स्वतःचा जीव किती जणांनी गमावलेला आहे. म्हणून मोह हा नसावा. त्याला संन्यासी म्हणत नाहीत. आणि यांना सगळ्यांना संन्यासी यांनी म्हणून घेतलं. यांनी सर्वांनी संन्यासी म्हणून घेतलं. म्हणून भगवंतांनी सांगितलं त्यांना मारणाराही तोच आहे, त्यांना उत्पन्नही करणारा तोच आहे, त्यांना त्या स्थानावर बसवणाराही भगवंतच आहे. पण त्या स्थानावर बसल्यानंतर उत्तम बुद्धीने उत्तम कृती करणारा ही व्यक्ती आहे, तो भगवंत नाही आहे. भगवंत फक्त न्याय निवाडा करण्यासाठी आहे. अर्जुनाने भगवंताला सांगितलं की मला हे काम क्रोध तरी कळलं, पण माया अजून काही मधुसूदना काही कळत नाहीये. तुझं माझं नातं आहे हे मला माहिती आहे. आत्तापर्यंत तू बोलला नाहीस आणि या इथं तू आत्ता मला हे बोलतोयस. भगवंत अर्जुनाला म्हणले तुला अगोदरही मी बोललो आहे, पण तेव्हा तुझ्या लक्षात आलं नाही. तेव्हा तुझा माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन हा वेगळा होता आणि आज तुझा माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपल्या जवळची असलेली व्यक्ती आपण ज्यांना गुरु मानतो, ती जोपर्यंत त्यांना गुरु मानत नाही तोपर्यंत आपला बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो. आणि ज्या क्षणी आपण त्याला गुरु मानतो त्या क्षणी त्या व्यक्तीच्याकडे पाहायची आपली दृष्टी बदलते. याला संन्यास म्हटलेला आहे. कुठं मोकळं व्हायचं आणि कुठं थांबायचं. म्हणून संन्यास हा कुठल्याही प्रकारे एक प्रकारे असा नाहीये. मग काम क्रोध मोह मत्सर माया आणि अहंकार हे संन्यासातनं कसे मोकळे होतात आणि ते कसे जुळले गेलेले आहेत. ते काम क्रोध मोह मत्सर आणि माया. हे काम फक्त पाहिलं, क्रोध ही मनाची अवस्था आणि मोह हे आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.